एकामागून एक मंदिरं शोधण्याची जी लाट आलेली आहे ती भागवत पसंत नाहीये का? आता परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य आहे, आर्थिक स्थैर्य आहे. भारत आर्थिकदृष्ट्या भरभराट करतो आहे आणि अशा आर्थिक भरभराटीच्या काळामध्ये सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून मोहन भागवतांनी हे विधान केलेलं आहे. भाजपचा पुढचा अध्यक्ष हा संघाच्या सांगण्यातला असावा अशा पद्धतीची हालचाल आता सुरू आहे. 2029 मध्ये भाजपचा चेहरा कोण असेल हे जर संघाला ठरवायचं असेल तर त्याची प्रक्रिया आतापासून सुरू होते. 100व्या वर्षात जात असताना, शताब्दी साजरी करत असताना संघ आपला ट्रॅक कुठेतरी बदलू पाहतोय का, याच्यातनं काहीतरी इंडिकेशन देण्याचा प्रयत्न सरसंघचालकांनी केलाय का अशी शंका येण्यासाठी तेव्हा जे पी नड्डांनी कितीही विधान करू देत की आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही इंडिपेंडंट झालो आहोत, आता भाजप स्वतंत्रपणाने अगदी काय जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नाव रूपाला आलेला आहे. असं जरी असलं तरी आयडिओलॉजिकल सपोर्टसाठी म्हणून किंवा कार्यकर्त्यांची जी गुडविल असते त्या गुडविलसाठी म्हणून संघाची गरज ही भाजपला पडणारच पडणार. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी मोहन भागवतांनी एक विधान केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चांना उधाण आलं. मोहन भागवतांचं विधान असं होतं की प्रत्येक मंदिराच्या खाली, प्रत्येक मशिदीच्या खाली तुम्ही मंदिर शोधायला जाऊ नका आणि राम मंदिर उभारल्याने कोणी हिंदूंचा नेता होत नाही. मोहन भागवत यांच्या विधानामुळं मोहन भागवत यांचा रोख नेमका कोणाकडे होता? मोहन भागवतांनी या विधानाच्या माध्यमातून परत एकदा भाजपच्या नेत्यांचे कान टोचलेत का? आणि राम मंदिराचे श्रेय घेऊ नका किंवा राम मंदिर उभारल्याने तुम्ही हिंदूंचे नेते होत नाही हे वाक्य म्हणून मोहन भागवतांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर सरसंधान केलंय का? या सगळ्या घटनांचे अर्थ आणि त्याचा राजकीय अन्वय अर्थ समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सर. किरण तारे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. तुम्ही देखील मोहन भागवतांचे विधान बघितलं असेल, ऐकलं असेल आणि नक्कीच त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला असेल. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की सर, या मोहन भागवत यांच्या विधानाचा राजकीय अर्थ नेमका काय घ्यायचा? त्यांचं पूर्ण वाक्य असं होतं की एखाद्या व्यक्तीला, त्यांनी असं कोणाचं नाव घेतलं नाही, पण रामाचं मंदिर व्हावं का तर ते व्हायला पाहिजे, ते होणं हे आवश्यक होतं, हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता. त्यामुळे राम मंदिर झालं हे चांगलंच झालं, पण त्यामुळे कोणी स्वतःला हिंदूंचा नेता म्हणून घेत असेल तर ती योग्य नाही, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. पण मला असं वाटतं की त्याच्या पुढचं विधान त्यांचं जास्त महत्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की दररोज नवीन प्रकरण उकरून काढायची काही गरज नाही आहे. आपल्याला एक सोशल हार्मनीचं मॉडेल जगापुढे द्यायचं आहे आणि आपल्या देशामध्ये सोशल हार्मनी नसेल तर आपण इतरांपुढे काय आदर्श ठेवणार, हा त्यातला सगळ्यात मोठा गाभा होता. मला वाटतं की मोहन भागवतांच्या विधानावरून जे काय सगळा वादंग निर्माण झालाय तो या गोष्टीवरून निर्माण झाला की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नवीन काहीतरी उकरून काढू नका आणि प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी विषय काढू नका, सोशल हार्मनी मेंटेन ठेवा, हे त्यांना सांगायचं आहे. म्हणजे आता याचा अर्थ असा होतो की एकतर राम मंदिराच्या निमित्ताने नंतर एक प्रकारची जी काय एकामागून एक मंदिरं शोधण्याची जी लाट आलेली आहे ती भागवत पसंत नाहीये का, किंवा त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं मत मांडायचंय का, असा त्यातनं अर्थ काढला गेला. आणि तो अर्थ काढला गेला तो काही चुकीचा नाहीये. म्हणजे ज्या संघाने वर्षानुवर्ष हिंदुत्वाचा, हिंदूपणाचा, हिंदू नेसचा प्रचार केला त्याच संघाचे प्रमुख असं म्हणतायत की तुम्ही रोज नवीन एक प्रकरण काढू नका. त्याच्यामध्ये हा जेव्हा हे त्यांचं वक्तव्य जेव्हा आलं त्यानंतर मी संघातल्या काही जणांशी बोललो की मला ते समजून सांगा की याचा अर्थ काय होतो. म्हणजे तुम्हाला आता मंदिरं शोधण्यामध्ये पण प्रॉब्लेम निर्माण झालाय का, तुम्हाला जे आहे तसंच ठेवायचं आहे का, नक्की काय म्हणायचंय. म्हणजे आधीचं जे विधान होतं ज्याचा तू उल्लेख केलास की प्रत्येक मशिदीच्या खाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही असं ते म्हणाले होते. पण आता झालंय असं की दररोज, अक्षरशः दररोज, म्हणजे उत्तर प्रदेश मधल्या रोजच्या बातम्या आपण करतो आहोत की उत्तर प्रदेशमध्ये रोज एक नवीन मंदिर सापडत आहे. कुठलं 28 वर्ष जुनं, कुठे 200 वर्ष जुनं, कुठे 250 वर्ष जुनं. एका ठिकाणी विहीर सापडली, त्या विहिरीला पायऱ्या सापडल्या, पायऱ्यांच्या खाली मंदिर सापडलं. आज देखील एका ठिकाणी एक पुरातन मंदिर सापडलंय. तर अशा वेळेला ज्या वेळेला रोज नवीन एका मंदिराची रिडिस्कव्हरी होते आहे उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः, अशा वेळेला असं विधान येणं की प्रत्येक वेळेला रोज नवीन प्रकरण उकरून काढू नका, हे मला वाटतं जनभावनेशी सुसंगत नसलेलं त्यांचं विधान आहे. पण त्या विधानाचा अर्थ काय, तर जेव्हा मी काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आता परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य आहे, आर्थिक स्थैर्य आहे. भारत आर्थिकदृष्ट्या
भरभराट करतो आहे. आणि अशा आर्थिक भरभराटीच्या काळामध्ये सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून मोहन भागवतांनी हे विधान केलेलं आहे. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही इतरांना दुखवू नका, तुम्हाला जे काही करायचं आहे ते कायदेशीर मार्गाने करा, कोर्टामध्ये जा, कोर्टातनं जस या पद्धतीने राम मंदिराची निर्मिती झाली त्याच मार्गाने अनेक मंदिरं तुम्ही ताब्यात घेऊ शकता. त्यासाठी कोणाच्या भावना भडकवण्याची किंवा अगदी आततायी विधान करण्याची, जहाल विधानं करण्याची आवश्यकता नाही. त्याला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करा आणि हवं ते मिळवा, असं त्यांच्या म्हणण्याचा उल्लेख आहे. असा नंतर संघाकडनं जे स्पष्टीकरण मला देण्यात आलं त्यातला हा सार आहे. पण हा सार किती लोकांपर्यंत पोहोचलाय किंवा मोहन भागवतांना नक्की काय म्हणायचं होतं हे किती लोकांपर्यंत पोहोचलंय तरी झालेलं नाही. याच्या बाबतीमध्ये संघाने अजून तरी कुठलीही क्लॅरिटी दिलेली नाही. आपण विचारलं म्हणून त्यांनी आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला सांगितलं, पण हे पब्लिकली सांगणं हे अजून संघाकडनं झालेलं नाही. पण मग या अनुषंगाने मोहन भागवतांचं पुढचं विधान आहे थोडंसं जास्त गंभीर आणि राजकीय ठरतं. ते म्हणतात की राम मंदिरची निर्मिती कोणी केली म्हणून त्यांनी तो जो राम मंदिराची निर्मिती करतो तो हिंदूंचा नेता होत नाही. म्हणजे जर का हे विधान, मोहन भागवतांचं हे विधान आणि अयोध्येतलं राम मंदिर उभारणी, त्याचा भाजपनी केलेला इव्हेंट, त्याचा निवडणुकीत झालेला वापर, त्यानंतर अयोध्येत भाजपाचा उमेदवार पडणं, आणि या सगळ्या घटना जर का बघितल्या आणि त्या पार्श्वभूमीवरती जर का मोहन भागवतांचं विधान रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय नेमका राजकीय अर्थ होतो? किंवा मग मोहन भागवतांनी ते नरेंद्र मोदीवर टीका केली आहे का, असा अर्थ घ्यायचा का? नाही, त्याचा तसा अर्थ नाही आहे. कारण त्यांचं विधान असं होतं की श्रीरामाचं मंदिर होणं हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता. मंदिर व्हायला हवं होतं का, तर नक्कीच व्हायला हवं. ते मंदिर झालं पण. पण याचा अर्थ आपण मंदिर निर्माण करून हिंदूंचा नेता होऊ शकतो असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. म्हणजे त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही ना, त्यांचा रोख मोदींकडे आहे ना योगी आदित्यनाथ कोणाकडे. कारण या दोघांच्या प्रयत्नातून काही मंदिर झालेलं नाही. श्रीरामाचं मंदिर झालंय ते सुप्रीम कोर्टाचा निकाल हिंदूंच्या पक्षाच्या बाजूने लागल्यामुळे, त्यामुळे तो मंदिराचा मार्ग मोकळा झाला. आणि नरेंद्र मोदींच्या सरकारचा फक्त एवढाच रोल होता की त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला, तो सुद्धा कोर्टाच्या सांगण्यानुसार. तो काही स्वतःहून केलेला नाहीये, सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून ट्रस्ट निर्माण झाला, आणि ट्रस्ट निर्माण झाला म्हणून राम मंदिराचं काम वेगाने सुरू झालं. हा इतिहास आहे. ते काही नरेंद्र मोदींनी मंदिर बांधलंय किंवा योगी आदित्यनाथांनी मंदिर बांधलंय असं काही झालेलं नाही. मला असं वाटतं की त्याच्यातला जो सेकंड पार्ट त्यांना जे म्हणायचं आहे की तुम्ही रोज एका मंदिराचा वाद उकरून काढून स्वतःला हिंदूंचा नेता म्हणून प्रोजेक्ट करू नका, हे त्यांना जे सांगायचंय ना ते जास्त महत्वाचं आहे. कारण काय, त्यांनी कालचं सुद्धा त्यांचं एक विधान आहे अमरावतीमध्ये केलेलं की धर्माच्या नावाखाली अतिरेक करणं हे धर्माच्या आचरणानुसार सुसंगत नाहीये, असं त्यांचं विधान आहे. आपण जर काढून पाहिलं तर ते या स्लाइडवर काहीतरी बोललेलं आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की तुम्ही हार्ड टाइम भूमिका घेऊ नका, सामोपचाराने जा, सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करा, आणि त्यातून जे कायदेशीर मार्गाने शक्य आहे अशा सगळ्या गोष्टी करा. मात्र असं विधान करण्यासारखी परिस्थिती आता काय आहे, अशी काही परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे का, तर असं मला वाटत नाही. म्हणजे हे विधान जरी पॉलिटिकली करेक्ट असलं तरी ते तर्कसंगत आहे का, किंवा ते विधान करण्याचं ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की न्यूज पेक त्याचा काय आहे, आत्ता काय करावं असं वाटतंय. कारण एखाद्या व्यक्तीने समजा एखाद्या स्ट्रक्चरवर ते मंदिर आहे म्हणून दावा केला असेल तर तो दावा करणं काही चुकीचं नाही आहे. तसा दावा केल्याने रिॲक्शन कुठून आली आहे? हिंदूंकडून आलेली नाही. हिंदूंनी काही अशी रिॲक्शन केलेली नाही की आता आमचं हे मंदिर आहे तर आम्ही जाऊन सगळे जाऊन त्याच्यावर हल्लाबोल करणार आणि ताब्यात घेणार, असं काही झालेलं आहे का, तर अजिबात झालेलं नाही. एखाद्या हिंदू समाजाच्या नेत्याने दावा करणं की अमुक एक स्ट्रक्चर हे मंदिर आहे आणि त्यासाठी आम्ही लिगल फाईट करायला तयार आहोत, त्याच्यामध्ये काहीच गैर नाही. त्यांनी जर काही कायदा हातामध्ये घेतला असेल, त्यांनी जर काही तोडफोड केली असेल, कुठला व्हायलन्स केला असेल, तर त्या परिस्थितीमध्ये भागवतांचं हे विधान लागू पडतं की अशा वेळेला सोशल हार्मनी तुम्ही जपली पाहिजे. पण सोशल हार्मनी बिघडवण्याचं काम हिंदूंनी केलेलंच नाहीये, त्यामुळे हे विधान आता अप्रस्तुत ठरतं असं माझं याच्यावर स्पष्टपणाने मत आहे. सोशल हार्मनी बिघडली असेल तर हे तुम्ही मान्य करू शकता की हे ठीक आहे, त्यांनी सरसंघचालकांनी कान टोचले किंवा सरसंघचालकांनी एखादा उपदेश केला, आपण मान्य करू शकतो. मात्र सोशल हार्मनी बिघडलेली नाही. भारतामध्ये काही उत्तर प्रदेशमध्ये उल्लेख केला आपण, गुजरातचा उल्लेख केला, अगदी ते अजमेरचा जो दर्गा आहे त्याचा जरी उल्लेख केला तरी सोशल हार्मनी बिघडलेली नाही. हिंदूंनी कुठेही कायदा हातामध्ये घेतलेला नाही. अशा वेळेला हे विधान करण्याची काय गरज पडते? संभल नावाचं जे एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथे जो हिंसाचार झाला तो काही हिंदूंनी घडवून आणला का?
अजिबात नाही. तिथे त्या मशिदीचं सर्वे करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता आणि जिल्हा प्रशासनाचे लोक तिकडे सर्वे करायला गेले. त्यांना विरोध झाला, त्यांच्यावर दगडफेक झाली, त्याच्यातनं तो हिंसाचार झाला आणि मग पोलिसांनी फायरिंग केलं आणि त्याच्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये हिंदू समाजाचा काही दोष नव्हता. त्यामुळे हे हिंदू समाजाला उल्लेख करून त्यांनी म्हटलं आहे का त्यांनी आणखी कोणाला म्हटलं त्याच्याबद्दल मतप्रवाह असू शकतात. मात्र त्याच्यातलं जे सार आहे ते हेच त्यांना असं म्हणायचं होतं की रोज एक नवीन वाद काढून, रोज नवीन प्रकरण काढून तुम्ही जातीय सलोखा बिघडवू नका. म्हणजे ते सरळ सरळ हिंदूंना सांगताय की तुम्ही जातीय सलोखा बिघडवू नका, जातीय सलोखा मेंटेन ठेवणं हे तुमची जबाबदारी आहे. जे हिंदू ऑलरेडी पार पाडतायत, म्हणजे जो आपलं कर्तव्य ऑलरेडी पार पाडतोय त्यालाच उपदेश द्यायचा हे कुठल्या गणितामध्ये बसतं मला तरी कळलेलं. पण या आधी सुद्धा मोहन भागवतांनी अशी वक्तव्य केली आहेत ज्यातून कुठेतरी भाजपाला एक गायडन्स किंवा कानपिचक्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर गेल्या काही 2-3 वर्षातल्या काही घटना बघितल्या तर असं का दिसतंय की संघाकडनं भाजपाला वारंवार कानपिचक्या दिल्या जात आहेत? भाजपाला कान पिचक्यात देणं न देणं हा ठीक आहे, तो त्यांचा काय नैतिक अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. मला याच्यातून थोडा वेगळा पॉईंट मांडायचा होता की भाजप काय करतंय किंवा भाजप काय करत नाहीये याच्यामध्ये संघ आणि भाजपचे जे काही इंटरनल रिलेशन आहेत ते आपापसामध्ये बसून ठरवतील. त्यांनी ते काय अमित शहाना झापायचं की त्यांनी नरेंद्र मोदींना इनडायरेक्ट मेसेज द्यायचा की त्यांनी आणखी काय करायचं तो त्यांचा मुद्दा आहे. पण जेव्हा सरसंघचालक असं म्हणतात की जातीय सलोख्याचं एक मॉडेल आपल्याला उभं करायचं आणि ते आपल्याला जगापुढे ठेवायचं आहे, याचा अर्थ सरसकट ही जबाबदारी ही हिंदू समाजावर येते की तुम्ही जातीय सलोखा मेंटेन करून ठेवला पाहिजे. मला परत मी म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये रिपिटेशन होऊ शकेल, पण मला मुद्दा म्हणून तोच परत एकदा सांगायचा की जातीय सलोखा मेंटेन करण्याची जबाबदारी जर हिंदूंची आहे आणि हिंदू ते पार पाडतायत तर तुम्ही त्यांनाच का सांगताय पुढे? म्हणजे जो ऑलरेडी तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी आहे त्यालाच तुम्ही सांगताय शिस्तीत राहा म्हणून. जो शिस्त पाळत नाही त्याला सांगितलं पाहिजे ना तुम्ही जातीय सलोखा मेंटेन करा म्हणून. हे हे कसं काय हे नाही कळत. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की नंतर त्यांनी अर्थात त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलंय, आपण जर ते भाषण पूर्ण पाहिलं तासाभराच्या भाषणामध्ये शेवटी 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 ते असं म्हणाले की कुठल्याही पद्धतीचा मतांतर करणं म्हणजे धर्मांतर करणं, बळजबरीने धर्मांतर करणं, फसवून धर्मांतर करणं हे चूक आहे, ते होता कामा नये. माझीच बाजू खरी आणि समोर त्याची बाजू खरी नाही असं मान्य करणं हे देखील चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश किंवा त्यांचा म्हणण्याचा रोख हा सरसकट मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकडे आपल्याला दिसतोय की मी म्हणेल तेच खरं, माझ्या माझ्या मताच्या व्यतिरिक्त जो कोणी मत मांडेल त्याला मी मान्य करणार नाही. ते नंतर म्हणाले भाषणाच्या शेवटी शेवटी म्हणजे शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये ते म्हणाले. मात्र ज्या भाषणामुळे ज्या ज्या गोष्टीमुळे या सगळी चर्चा आपण करतो तो मुद्दा आधी आला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की जातीय सलोखा सोशल हार्मनीचं मॉडेल आपल्याला उभं करायचं. आपल्याला म्हणजे कोणाला उभं करायचं? तो सोशल हार्मनी बिघडवतो त्याला हे सांगितलं पाहिजे. जो ऑलरेडी पाळतोय त्याला सांगून काही अर्थ नाही. 2025 मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 2025 मध्येच आता काही दिवसातच वर्ष संपेल 2024चं, तेव्हा भाजपचं नवा अध्यक्ष निवडलं जाणार आहे. या दोन राजकीय घटनांच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा संदर्भामध्ये मोहन भागवतांचं विधान कसं बघता येईल की संघ कुठेतरी प्रयत्नशील आहे की भाजपवर पकड घ्यावी किंवा त्यांच्या विचारसरणीचा माणूस हा भाजपच्या अध्यक्षपदावर आणून व्हावा आणि त्या ह्याच्यातनं मग हे सगळी विधानं होत आहेत? त्यांच्या विचारसरणीचा त्यांच्या कयातला माणूस अध्यक्षपदी असावा भाजपच्या हे तर उघड आहे. म्हणजे त्यांची तशी अपेक्षा असणं त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकणं हे अगदी स्वाभाविक आहे. तसं त्यांना करता येईल की नाही हा मुद्दा वेगळा. पण माझी माहिती अशी आहे की त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि भाजपचा पुढचा अध्यक्ष हा संघाच्या सांगण्यातला असावा अशा पद्धतीची हालचाली आता सुरू आहे. मला याच्यात थोडंसं आणखी पुढे जायचं म्हणजे भाजपचा अध्यक्ष निवडणं हे फारच तत्कालिक कारण झालं ते आता 1-2 महिन्यामध्ये होईल. 2 ते 4 महिने होतील फार फक्त, त्याच्या पुढे काही ते लांबेल असं वाटत नाही. मात्र ज्या वेळेला नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी निवडायची वेळ येईल त्यावेळेला संघाची भूमिका काय असेल? म्हणजे संघ खरंच हार्ड लाईनर राहील का संघ सॉफ्ट हिंदुत्वाकडे जाईल का संघ आणखी काही वर्षांनी जेव्हा नरेंद्र मोदी जेव्हा केव्हा रिटायर होतील जेव्हा केव्हा होते आपण आता काही त्याला काले मर्यादा नाहीये पण जेव्हा केव्हा होतं आपण पुढच्या 5 वर्ष धरून चालू. समजा 2029 मध्ये भाजपचा चेहरा कोण असेल हे जर संघाला ठरवायचं असेल तर त्याची प्रक्रिया आतापासून सुरू होते. संघ काय ऐन वेळेला ठरवत नाही, ते फार लॉंग टर्मचा विचार करून एखाद्या व्यक्तीला ग्रूम करून मग त्याला प्रोजेक्ट केलं जातं. तर सरसंघचालकांची जर भूमिका अशी असेल की हार्ड लाईन हिंदुत्व नको आहे, प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधायचं नाहीये किंवा रोज नवीन मंदिरावरचा दावा करायचा नाहीये, अशी जर त्यांची भूमिका असेल
तर या भूमिकेशी सुसंगत ठरणारा पण भविष्यामध्ये भाजपचं नेतृत्व करू शकणारा असा कोण आहे, त्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली असावीत असा माझा अंदाज आहे. तर त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की योगीजींचा चेहरा हा अतिशय आक्रमक हिंदुत्ववादाचा आहे. मग योगी आदित्यनाथ त्यात बसत नाहीत का? तर त्यांच्या नावावर कदाचित बोली पडू शकते. मग संघाच्या मनात आणखी कोण वेगळं नाव आहे का? तर त्याच्यावर संघ आता कॉन्सन्ट्रेट करून एक वातावरण निर्मिती केली जाते की हार्डलाईन हिंदुत्वापासून थोडंसं वेगळं जाऊन सर्वसमावेशक हिंदुत्व असू शकेल असा कोणी नेता संघाच्या डोक्यामध्ये आहे का, की त्याला आत्तापासून भूमिका मांडली तर येत्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये तो नेता डेव्हलप होऊ शकतो. अशा दृष्टीने काहीतरी पावलं टाकली जात आहेत का? हे हे मला वाटतं हे त्याच्यातलं एक टेस्टिंग ग्राउंड असावं. आणि मुळात हिंदू समाजाला ऍड्रेस करताना त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे. भारत विश्वगुरु होऊ शकतो का असं त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी हे सांगितलंय की भारतामध्ये विश्वगुरु होण्याचे सर्व गुण आहेत. त्याच्यातला एक गुण त्यांनी जे ते काय 4-5 मुद्द्यांचं विवेचन केलं, त्याच्यातला एक मुद्दा हा होता की सोशल हार्मनीचं मॉडेल आपल्याला ठेवलं पाहिजे. आपण भारतीय आहोत हे आपल्या सगळ्यांना जगापुढे मांडलं पाहिजे. म्हणजे जी भूमिका एवढी वर्ष संघाचे विरोधक मांडत होते की तुम्ही हार्डलाईन भूमिका घेऊ नका, तुम्ही सर्वसमावेशक भूमिका घ्या, संघ त्या दिशेने वळतोय की काय अशी शंका यावी, किंवा अशा पद्धतीचं एक प्रकारे त्यांनी पिन पॉईंट करणं ज्याला म्हणतात, ते पिन पॉईंट करण्याचं काम सरसंघचालकांच्या या भाषणातून झालेलं आहे. आता ती भूमिका कायम राहील, कधी येणाऱ्या काळात बदलेल, काय होईल आपल्याला माहित नाही. मात्र त्यांनी एक त्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे, त्याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे. काल परवाच आपण बातमी बघितली, वाचली पण असेल अनेक ठिकाणी, की देशभरातले जे नामवंत मुस्लिम विद्वान आहेत, जे राजकारणी नाहीत पण जे मुस्लिम समाजासाठी काम करतात, त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये ज्यांना मानाचं स्थान आहे, आदराचं स्थान आहे, अशा विद्वानांनी मोहन भागवत यांच्या विधानाचं स्वागत केलेलं आहे. म्हणजे हे विधानाचं स्वागत केलं हे लोकांना असं वाटू शकतं की ठीक आहे, हे एक प्रकारे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, किंवा इन्क्लुझिव्ह सोशल हार्मनी विषय जे करतायत त्याचा एक भाग असू शकतो. मात्र याची दुसरी बाजू जी आहे, ती दुसरी बाजू म्हणजे ही की हे आत्ता करण्याचं काय कारण, एक प्रकारची वातावरण निर्मिती होते का, भूमिका बदलण्याचा प्रयत्न होतोय का, की ती भूमिका आम्ही बदलतो आहोत याचं एक इंडिकेशन दिलं जातंय का, समाजातनं काय रिॲक्शन येते ते बघावं आणि मग त्या दृष्टीने पावलं टाकावी, असं काही होतंय का? त्या दोन्ही गोष्टी मला वाटतं शक्य आहेत. कारण संघाचा एकंदरीत कार्यप्रणालीचा विचार करता 100व्या वर्षामध्ये संघ पदार्पण करतोय, खरं म्हणजे फार माझ्या दृष्टीने काही फार मोठी गोष्ट असं नव्हे. 100 काय, ते आणखी पुढे वर्ष पण संघ काम करू शकतो. पण 100व्या वर्षात जात असताना, शताब्दी साजरी करत असताना संघ आपला ट्रॅक कुठेतरी बदलू पाहतोय का, याच्यातनं इंडिकेशन, काहीतरी इंडिकेशन देण्याचा प्रयत्न सरसंघचालकांनी केलाय का अशी शंका येण्यासाठी ते वावरते. अर्थात परत तेच आहे की हा प्रयत्न जर असेल आणि तो खरोखर ट्रॅक बदलायचा किंवा थोडं त्यामध्ये मॉडिफाय करायचा असा जर विषय असेल, तर ते कितपत ऍक्सेप्ट होईल, संघाच्या स्वयंसेवकांना कितपत मान्य होईल, समाजाला कितपत मान्य होईल, जो हिंदू समाज संघाकडे एका विशिष्ट आशेने बघतो त्याला या गोष्टी कितपत रुचतील, अशा सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी क्लिअर आहे की मंदिराचं आंदोलन झाल्यानंतर, म्हणजे तेव्हा जेव्हा श्रीराम मंदिराची उभारणी झाली त्याच्याही आधी सरसंघचालकांनी असं स्पष्ट केलं होतं की हे ह्याच्या पुढची आंदोलनं ही संघ करणार नाही, ती समाजाने करायची आहेत. हे त्यांचं विधान कधी आलं होतं? जवळपास 5-4 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अयोध्येच्या तंट्यासंदर्भामध्ये, अयोध्येचा तंटा निकाली निघाला आणि मंदिराची जागा हिंदूंच्या ताब्यामध्ये आली, त्यानंतर सरसंघचालकांचंही विधान होतं की याच्या पुढे जे काही आंदोलनं असतील, ते काशीचं असो, ते मथुरेचं असो, किंवा त्यांनी कुठलं असो, त्या मंदिरांसाठीची आंदोलन ही समाजाने करायची आहेत, संघाचा त्याच्यामध्ये सहभाग नसेल. ते विधान 2020चं आणि आता 2024 मध्ये, 24 संपता संपता हे विधान येणं की रोज एक नवीन प्रकरण काढू नका. मला वाटतं या 4 वर्षामध्ये हा जो ट्रॅक हळूहळू बदलत चाललाय, तो कुठल्या दिशेने जाणार आहे, खरं याच्याबद्दल फार मोठा सस्पेन्स आहे. म्हणजे हे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की याच्यामध्ये संघाची भूमिका काय असणार आहे नक्की. भूमिका ही असावी पाहिजे, म्हणजे मला असं आठवतंय की संघाच्याच नेत्याने असं म्हटलं होतं की जवळपास 3000 मंदिर अशी आहेत देशभरामध्ये की जिथे मंदिर पाडून मशिदीचं निर्माण करण्यात आलंय, किंवा मंदिर पाडून तिथे अन्य काहीतरी बांधण्यात आलेलं आहे. अशी 3000 मंदिर आहेत. त्या 3000 मंदिरांपैकी आम्हाला सगळी नको, आम्हाला तीनच हवे आहेत. अयोध्येचं श्रीरामाचं मंदिर हवंय, मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर हवंय, आणि काशी विश्वनाथाचं मंदिर जे वाराणसीमध्ये, ते आम्हाला हवंय. बाकी आम्हाला
फारसे त्या मंदिरं नाही मिळाली तरी चालू शकतील, अशी परिस्थिती तेव्हा होती, असं एक विधान ऐकल्याचं मला आठवतं बऱ्याच वर्षांपूर्वी. पण समजा 3,000 मंदिरांची अवशेष जर आता सापडत असतील आणि त्याच्यावर जर एक असं सायंटिफिकली सिद्ध झालं की ते मंदिरच होतं, आणि जर समाजाची मागणी असेल की इथे मंदिर होतं, ती मंदिराची जागा परत मिळाली पाहिजे, तर त्यात संघाची भूमिका काय असणार? संघ असं म्हणणार आहे का की आता मंदिर होतं पण जाऊ द्या, आता आपल्याला ते नको? हे म्हणणार आहे का जे मंदिर होतं ते आपल्याला परत मिळालं पाहिजे, भले ते समाजाच्या पुढाकाराने व्हावं, संघाच्या पुढाकाराने होऊ नये? ही जी त्यांची भूमिका आहे ती कदाचित पॉलिटिकली करेक्ट असेल, पण हिंदू समाजाने त्यात पुढाकार घ्यावा की न घ्यावा याचं मार्गदर्शन सरसंघचालकांकडनं जे व्हायला हवं, ते आता मला वाटतं कुठल्या तरी वेगळ्या दिशेने होत आहे, आणि म्हणून हे सगळे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न की संघ ही भाजपची मातृसंस्था आहे असं म्हणलं जातं आणि भाजप ही एक पॉलिटिकल विंग आहे संघाची असं सांगितलं जातं. मात्र या सगळ्या गोष्टी फक्त कागदोपत्री उरल्यात आणि जर का भाजपची आणि संघाची गेल्या काही वर्षातली वाटचाल बघितली तर भाजप हा स्वतंत्र पक्ष म्हणून वाटचाल करतोय असं दिसतंय. याबद्दल काय सांगाल? नाही, भाजप स्वतंत्र पक्ष आहेच, म्हणजे हा सुरुवातीपासूनच आहे. त्यांना आयडिओलॉजिकल भूमिकेसाठी संघाची गरज पडत होती, की आता पण आहे आणि भविष्यात पण लागणार. म्हणजे जे पी नड्डांनी कितीही विधान करू देत की आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही इंडिपेंडेंट झालो आहोत, आता भाजप स्वतंत्रपणाने अगदी काय जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नावारूपाला आलेला आहे, असं जरी असलं तरी आयडिओलॉजिकल सपोर्टसाठी म्हणून किंवा कार्यकर्त्यांची जी गुडविल असते, त्या गुडविलसाठी म्हणून संघाची गरज ही भाजपला पडणारच पडणार. त्याची दोन्ही चांगली उदाहरणं आपण बघितली हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचा स्वयंसेवक जर घरोघरी गेला नसता, त्याचं गुडविल त्याने वापरलं नसतं, तर भाजपला एवढी मतं मिळाली नसती, भाजपचा इतका दणदणीत विजय झाला नसता. हे उघड आहे, हे त्यांनी सगळ्यांनी मान्य केले. भाजपची गरज संघाला आहे का संघाची गरज भाजपला आहे? मला असं वाटतं की भाजपची गरज संघाला अजिबात नाही, या उलट संघाची गरज मात्र भाजपला पडणार आहे. भाजपची गरज एवढ्यासाठी नाही, एक प्रॅक्टिकली उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो की संघाचं नेहमीचा स्टँड काय असतो, की संघाचा एक प्रचारक हा भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन मंत्री म्हणून पाठवण्याची पद्धत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती केंद्रीय स्तरापासून राज्य स्तरापर्यंत भाजपचा प्रचारक, भाजपचा संघटन मंत्री हा संघाचा प्रचारक असतो. ही पद्धत काय आहे? कारण संघाच्या रचनेमध्ये काम करणारी व्यक्ती ही त्या संघटनेमध्ये असली पाहिजे, त्यामुळे संघाचा इनडायरेक्टली का होईना आचरणाचा मुद्दा तिकडे जेव्हा येतो, तेव्हा संघाच्या मुशीत घडलेला माणूस भाजपमध्ये काहीतरी सुधारणा करू शकेल, अशी त्याच्या मागची भूमिका आहे. आता याच्यात भाजपच का, संघ हे इतर पक्षांसाठी का नाही करत, असा पण जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा संघाच्या लोकांनी असं सांगितलं होतं स्पष्टपणाने, मला वाटतं ती भूमिका आज सुद्धा काय आहे, की भाजप आम्हाला संघटन मंत्री द्या म्हणून मागतो, की भाजप आमच्याकडे मागणी करतो की तुमचा एक प्रचारक आम्हाला द्या जो भाजपमध्ये काम करेल. उद्या समजा काँग्रेसने मागितला किंवा शिवसेनेने मागितला किंवा कम्युनिस्ट पार्टीने मागितला की तुमचा एक प्रचारक आम्हाला द्या, आम्हाला संघटना वाढवायची, तर आम्ही त्यांना पण देऊ. पण त्यांनी मागितला पाहिजे. मला असं वाटत नाही की काँग्रेस कधीतरी संघाकडे येईल आणि तुमचा प्रचारक आम्हाला द्या, आम्हाला काँग्रेस वाढवायची आहे. आणि समजा असं चुकून झालं तरी संघाचा प्रचारक तिकडे जाईल आणि काँग्रेसमध्ये काम करेल, असं काही शक्यता अजिबात मला वाटत नाही, आज तरी वाटत नाही. भविष्यातलं आपल्याला माहित नाही. त्यामुळे भाजप आणि संघाचं रिलेशन हे असं आहे, तिथे डे टू डे एक व्यक्ती भाजपच्या सगळ्या संघटनेमध्ये काम करणारी, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणारी व्यक्ती संघाचा प्रचारक असलेली असते. त्यामुळे ते काय, त्यामुळे तिथे भाजपला संघाची गरज इथे पडते. या उलट संघाला भाजपची गरज पडते का संघाच्या दैनंदिन कामामध्ये? अजिबात पडत नाही. म्हणजे आणखी उदाहरण द्यायचं असेल, याला प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं असेल आपण म्हणतो, तर देशभरामध्ये काही ठिकाणी संघाच्या कार्यालयांचं पुनर्निर्माण चाललंय. म्हणजे जुन्या पडीक बिल्डिंग झालेल्या आहेत, 70-80 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत, त्या कमकुवत झालेल्या आहेत, त्या पाडून नव्याने बांधायचं, असं सगळं चाललेलं आहे. मुंबईमधलं कार्यालय हे बऱ्यापैकी आधुनिक आहे, नव्यानेच बांधलेलं आहे, त्यामुळे मुंबईमध्ये तशी गरज नाही आहे. मात्र मुंबईच्याच बाजूला ठाण्यामध्ये संघाचं एक जुनं कार्यालय आहे, त्या कार्यालयाचं पुनर्निर्माण सुरू आहे. म्हणजे ते कार्यालय जे ग्राउंड फ्लोअरचं होतं, ग्राउंड फ्लोअरच्या ऐवजी 5 मजली कार्यालय बांधण्याचं काम सुरू आहे. पण हे काम सुरू आहे म्हणजे किती वर्षापासून सुरू आहे? माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4-4.5 वर्ष झाली असतील ते काम सुरू आहे, आणि ते अजून सुरूच आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे संघाकडे कार्यालयाच्या पुनर्निर्माणासाठी जो लागणारा पैसा आहे तो कमी पडतोय. खर्च किती आहे? जवळपास 15 कोटी रुपयाच्या आसपास त्याचा खर्च आहे.
आणि कार्यालय पुनर्निर्माण करायचं, पुनर्बांधणी करायची, त्यासाठी लागणारा पैसा हा संघ समाजाकडून गोळा करत नाही, तर स्वतः जे सगळे संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडूनच हा पैसा गोळा केला जातो की तुम्हीच काहीतरी कॉन्ट्रीब्युट करा, ते कार्यालय पूर्ण करायचंय, म्हणून ते काम थांबलंय. आता संघाने जर भाजपला सांगितलं असतं की आम्हाला 15 कोटी रुपये हवे आहेत आणि हे कार्यालय बांधायचं आहे, तर भाजपच्या कुठल्याही नेत्यामध्ये अशी धमक होती जो नाही म्हणू शकेल? कोणीच नाही. आणि भाजपच्या कुठल्याही नेत्याला, अगदी साध्या नगरसेवकाला जरी म्हटलं की 15 कोटी रुपये काढून द्या, तो आरामात देणार. तेवढी श्रीमंती भाजपकडे नक्की आहे. पण संघ भाजपकडे गेला नाही या सगळ्या गोष्टीसाठी. संघाने हे म्हटलं की आमचे स्वयंसेवक जे जे काही पैसे देतील त्यातनं हे कार्यालय उभं राहील. भले त्याला 5 वर्ष लागोत किंवा 10 वर्ष लागोत, मी भाजपकडे जाणार नाही. आम्ही कोणाकडेच जाणार नाही, फक्त संघाच्या स्वयंसेवकांकडे जाणार. त्यांच्याकडून जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यातनं उभं करणार. आणि फक्त मुंबई पुरता किंवा ठाण्यापुरता मर्यादित आहे का? तर हे देशभरामध्ये सगळं सारखंच आहे. म्हणजे देशभरामध्ये सहज शक्य होतं ना संघाला. भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगितलं असतं की थोडं कार्यालय बांधून द्या, सहज शक्य होतं, पण त्यांनी ते केलं नाही. याचा अर्थ संघाला भाजपची गरज नाहीये. संघ आपल्या गतीने चालत राहणार. वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपल्याला जे करायचंय ते शुद्ध असलं पाहिजे, ते प्युअर असलं पाहिजे. त्या प्युरिटीमध्ये कुठेही कमतरता राहता कामा नये, त्याच्यामध्ये भेसळ होता कामा नये. हे सगळं तत्व असल्यामुळेच कदाचित संघाला 100 वर्ष लागलीत आपलं काम पूर्ण करायला, आणि ते सुद्धा अजून झालेलं नाहीये. आणखी किती वर्ष लागतील आपल्याला माहित नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये शुद्धता टिकवून ठेवण्याचा आग्रह असल्यामुळेच संघाला भाजपची गरज वाटत नाही. त्याच्यामध्ये उलट गणित मात्र उलट आहे की भाजपला गरज वाटते का? तर भाजपला निवडणुका आल्यात किंवा कुठल्या संकटामध्ये भाजपचे नेते सापडलेत, तर त्यांना संघाशिवाय पर्याय नसतो. आणि संघ अगदी इमाने इतबारे त्यांना मदत करत असतो त्याच्यामध्ये. उलट जर आपण विचार केला तर संघ अशी मदत इतरांना पण करू शकेल का भविष्यामध्ये? मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, समजा एखाद्या मुद्द्यावरून, समजा एखाद्या राज्यामध्ये, उदाहरणार्थ तेलंगणा असेल किंवा उदाहरणार्थ दिल्ली असेल, वेस्ट बेंगॉल असेल, केरळ असेल, या राज्यांमधल्या भाजपेतर सरकारांनी समजा एखादी राष्ट्रहिताची भूमिका घेतली असेल आणि त्या राष्ट्रहिताच्या भूमिकेसाठी संघाची मदत मागितली, तर संघ मदत करणार का? हा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. अशा वेळेला जर संघाने मदत केली की हो, तुमची भूमिका योग्य आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर मात्र सगळी इक्वेशन बदलू शकतात. तर मात्र असं जाऊ शकतो की फक्त भाजपच नव्हे तर इतर पक्ष देखील संघाला जवळचे आहेत, फक्त त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घ्यायला हवी. आता परत प्रश्न तोच आहे की रेवंत रेड्डीचं सरकार असो किंवा ममता बॅनर्जींचं असो किंवा पिनराई विजयनचं असो, हे संघाला सोबत घेण्याची किंवा संघाचा सपोर्ट घेण्याची शक्यता आता तरी वाटत नाही. तर त्यांना पॉलिटिकली अडचणीत येऊ शकतं. पडद्याच्या मागे काही घडत असेल तर आपल्याला माहित नाही. पब्लिकली तरी असं चित्र दिसतंय की भाजपचे लोक संघाचं सजेशन मागतात आणि संघ देतो, इतर पक्ष मागत नाहीत म्हणून संघ देत नाही. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं त्यानुसार संघ त्याचं पात बदलतोय का, किंवा संघाच्या जडणघडणीमध्ये संघाची जी मूळ विचारधारा आहे त्यापासून संघ आता एक ट्रान्झिशन फेज मध्ये आहे का, याची उत्तर आपल्याला आगामी काही काळामध्ये मिळतील. पण तुम्ही या विषयावर आता आमच्याशी संवाद साधून प्रकाश साधला आणि नवीन पैलू आमच्या प्रेक्षकांसमोर आणले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काय होतंय मोहन भागवतांच्या विधानाचा अर्थ नक्की भविष्यात काय असणार आहे आपल्याला आगामी काळात कळेल. पण पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही हा जर का व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.